विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे। रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा। शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट। बारामतीमध्ये सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजितदादांकडून पुनरुच्चार। 7 ते 8 वेळा बारामतीमधून लढलो, आता रस नाही। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। बारामतीतून अजित पवारांऐवजी जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार, काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता। जामिनावर बाहेर असणाऱ्या नवाब मलिकांनी अखेर अजित पवारांसोबत असल्याचं केलं जाहीर। मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह। भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष। ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला। लाडकी बहीणवरून सुप्रिया सुळेंची टीका, तर योजनेमुळे मोठ्या ताईंना पोटदुखी, चित्रा वाघांचं प्रत्युत्तर। लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख। देशातले कम्युनल सिव्हिल कोड हटवण्याची गरज केली व्यक्त। एक देश एक निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची पुन्हा एकदा बॅटिंग। सर्व पक्षांना विचार करण्याचं लाल किल्ल्यावरून आवाहन। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यामध्ये गांधीजी, शिवाजी महाराज, आंबेडकरांसोबत टिपू सुलतानचे फोटो घेऊन तिरंगा रॅली। पोलिसांच्या हरकतीनंतरही रॅली काढली। कोलकाता बलात्कार प्रकरणी सीबीआयच्या तपासाला वेग। रुग्णालयामधील 4 वरिष्ठ डॉक्टरांना चौकशीसाठी पाचारण। पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। पदक विजेत्यांशी साधला मोदींनी संवाद। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण। अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट सोहळा, देशवासियांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।